पवार साहेबांची राजकारणातील 50 वर्ष पूर्ण झाली असून त्यांनी 50 वर्षात मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घेतला नाही असा सवाल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना केला। दरम्यान राजकीय स्वार्थापोटी समाजाचे तुकडे पाडले जात असल्याचा आरोप करत राजकारण्यांनो आगीत तेल टाकण्याचे काम करू नका असे आवाहन पाटील यांनी विरोधकांना केले। पहिलं तर माझं म्हणणं असं आहे की पवार साहेबांची राजकारणातली वर्ष झाली 50 क्रॉस झाली होते आणि त्या काळामध्ये ते 4 वेळा मुख्यमंत्री राहिले, अनेक वेळा केंद्रामध्ये मंत्री राहिले आणि ते जरी नसले तरी जे गव्हर्नमेंट त्यांनी आणलेलं असतं त्याचं गायडेड डेमोक्रेसी जी असते ते तेच करत असतात। गायडेड डेमोक्रेसी तर काय की लोकशाही आहे पण कोणीतरी गाईड करायचं की असं व्हायला पाहिजे, तसं व्हायला पाहिजे, तसं व्हायला पाहिजे। हे पवारसाहेबांनी 50 वर्ष केले। या त्यांच्या 50 वर्ष राजकारणामध्ये सातत्याने टिकणं, राजकारणाच्या मध्यबिंदूला राहणं हे ॲप्रिशिएट केलं पाहिजे। कमाल की बात आहे भाई, 50 साल करते हो, नो अप्स अँड डाऊन। पण मग त्यावेळेत का नाही केलं? केंद्रात सरकार 95 ते 99 13 दिवसाचं एकदा, 13 महिन्याचं एकदा, 4.5 वर्षाचं एकदा। अटलजींचं आलं, मोदीजींचं 10 वर्ष आलं, बाकीचे तर सदा सर्व काळ सरकारं राज्यात, केंद्रात, जिल्हा परिषदेत किंवा तुमचीच असतात, तुमची असायची। तर त्यावेळेला तुम्ही हे का नाही केलं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की राजकीय स्वार्थापाठी, मी कोणी नावं घेत नाही, राजकीय स्वार्थापोटी, राजकीय स्वार्थापायी हे जे समाजाचे तुकडे तुकडे करणं किंवा समाज फाडणं चाललेलं आहे, या महाराष्ट्रामध्ये संत महंतांनी खूप मोठी भूमिका बजावली समाज एक होण्यासाठी। आपण सगळे एका ईश्वराचे अंश आहोत असं त्यांनी सगळ्यांना हम सारे एक, हम सारे भारतीय असं करण्यामध्ये संत महंतांची मोठी भूमिका होती। एका क्षणामध्ये महाराष्ट्रामध्ये संतांची परंपरा, सामाजिक सुधारकांची परंपरा, सामाजिक सुधारकांनी केवढे परिश्रम घेतले। मग ते महामानव बाबासाहेबांनी घेतले असतील, महात्मा ज्योतिराव फुलेंनी घेतले, सावित्रीबाई फुलेंनी घेतले असतील, डॉक्टर हेडगेवारांनी घेतले असतील, सावरकरांनी घेतले असतील, या सगळ्यांनी संपूर्ण देश एक आहे, अलग भाषा अलग वेश फिर भी हमारा एक देश हे एस्टॅब्लिश केलेलं गेल्या काही महिन्यात महाराष्ट्रामध्ये राजकीय स्वार्थापायी यांनी त्याचे तुकडे तुकडे करून टाकले। समाजाला कळलं पाहिजे की हे यांच्या राजकीय स्वार्थासाठी करत आहेत। फॅक्ट ही नाही आहे, आम्ही एकमेकाच्या उरावर बसून काही मिळणार नाही, आम्ही भांडू, भांडण्याची लोकशाही पद्धत आहे।